ऑर्गनाइज ठेवणं खूप सोपं झालं आहे. कारण त्यासाठी मार्केटमध्ये वेगवेगळ्या वस्तू अवेलेबल आहे. ऑनलाईन देखील आपण भरपूरशा वस्तू बघत असतो. स्वस्तात मस्त भरपूरशा वस्तू आपण विकत घेत असतो. पण बरेचदा आपल्याला त्या वस्तूबद्दल माहिती नसतं. स्वस्तात मिळत आहे म्हणून ती वस्तू आपण विकत घेतो आणि आपले पैसे फसतात. तर नमस्कार मैत्रिणींनो, मी अंकिता आणि तुमचं खूप खूप स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत काही बेसिक होम अँड किचन इम्प्रूव्हमेंट टूल्स शेअर करणार आहे, जी मी बरेच दिवसापासून यूज करते आहे आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहे की खरंच ही टूल्स आपल्या किचनसाठी आणि घरासाठी उपयोगी आहे की नाही. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली वस्तू जी मला खूप युजफुल वाटली आणि बरेच दिवसापासून मी यूज करते आहे. तर बरेचदा तुम्ही नोटीस केलं असेल, जेव्हा आपण भांडी घासतो त्याचबरोबर वॉश करतो तर नळाचं जे पाणी असतं ना ते आपल्या पूर्ण कपड्यांवर उडतं. आपला जो पोटाजवळचा एरिया आहे तो सहसा ओला होतो. इवन ओट्याचा आजूबाजूचा जो एरिया आहे तो अशा प्रकारे पाण्याने भरतो. बरेचदा हे पाणी खाली सांडतं, आपल्या किचन देखील ओलं होतं. इवन तुम्ही माझा ओटा बघू शकता, त्याला सायडिंग दिलेली नसल्यामुळे हे सगळं पाणी कॅबिनेटवर सांडतं आणि कॅबिनेट देखील ओट्याचे खराब होतात. तर त्यासाठीच गेले 7-8 महिन्याआधी मी हा एक टॅप एक्सटेंडर मागवला होता. जवळजवळ याची प्राईस 250 वगैरे असेल. सगळ्या प्रोडक्टची प्राईस मी स्क्रीनवर मेन्शन करते, त्यामुळे तुम्हाला समजेल की प्राईस किती असेल, कारण परफेक्टली मलाही आता प्राईस आठवत नाही. तर हे टॅप एक्सटेंडर आपल्या नळाला अशा प्रकारे फिक्स करायचं आहे. कुठल्याही नळाला तुम्ही हे लावू शकता आणि त्याचा साईज अशा प्रकारे वाढवू शकता. याला एक बटन दिलेली आहे, त्या बटनला प्रेस केलं तर तुम्ही याला नॉर्मल नळामध्ये नाहीतर मग शॉवरमध्ये कन्वर्ट करू शकता. बरेचदा काय होतं की आपण जेव्हा सिंक वॉश करतो ना तर मग ग्लासाने ती पाणी टाकून वॉश करावी लागते. अशा वेळेस हा एक्सटेंडर तुम्ही इझिली फिरवू शकता. त्यामुळे भांडी घासताना देखील तुम्हाला कुठलाही त्रास होत नाही. कारण याच्यावर मला कमेंट आले होते की ताई आता तुम्हाला वाकून भांडी घासावी लागत असेल, पण हा टॅप एक्सटेंडर इझिली मोल्ड होतो. आणि मी नोटीस केलं जेव्हापासून मी याला यूज करते आहे, ओटा देखील जास्त पाण्याने भरत नाही. भांडी वॉश केल्यानंतर ओटा थोडाफार खराब होणारच, पण पहिलेसारखं ओट्यावर पाणी सांडत नाही आणि कपडे देखील ओले होत नाही. तर तुम्ही देखील या प्रॉब्लेमला फेस करत असाल आपल्या किचनमध्ये तर या प्रोडक्टमध्ये नक्कीच पैसे इन्व्हेस्ट करू शकता. त्यानंतर आहे हे दुसरं प्रोडक्ट. हे देखील प्रोडक्ट मी बरेच दिवसापासून यूज करते आहे. तुम्ही बरेचशा यूट्यूब व्हिडिओजमध्ये अशा प्रकारचे जे सोप डिस्पेन्सर आहे ते बघितले असेल आणि हे सोप डिस्पेन्सर खूप स्वस्तात मस्त येतात, पण याची क्वालिटी देखील छान आहे. तर बघा, मी तुम्हाला आता माझा ओटा दाखवते भांडी वॉश केल्यानंतर. किती कमी पाणी या ओट्यावर सांडलेलं आहे. इवन माझे कपडे देखील ओले झालेले नाही. त्यानंतर दुसरी वस्तू आहे ही डस्टबिन. ही डस्टबिन देखील मला खूप युजफुल वाटली आणि स्वस्तात मस्त असं खूप युजफुल प्रोडक्ट आहे. बघा, या डस्टबिनमध्ये अशा प्रकारे पॉलीबॅग फसवता येतं आणि झाकणामध्ये फसलेली असल्यामुळे तुम्ही आता कितीही कचरा यामध्ये टाकला, इवन पॉलीबॅग पूर्णपणे भरली तरी देखील पॉलीबॅग तिथून हलत नाही. 150 रुपयाला काहीतरी मी मागवली होती. मिशोवरून मागवलेली ही प्रोडक्ट आहे आणि क्वालिटी डस्टबिनची खूप मस्त आली आहे. जर तुम्हालाही तुमच्या किचन सिंकजवळ ओल्या कचऱ्यासाठी डस्टबिन हवी असेल तर ही डस्टबिन तुम्ही नक्कीच मागवू शकता. स्वस्तात मस्त खूप युजफुल प्रोडक्ट आहे. तिसरी वस्तू आहे ही बॅग. आता बरेच जणांना बॅग वाटत असेल, पण ही आहे चटई. अगदी मोठ्या साईजची. आपल्या डबल बेडचा जेवढा साईज असतो ना तेवढा याचा साईज आहे आणि याला इझिली फोल्ड करून ठेवता येतं. इवन ही वॉशेबल आहे आणि वॉटरप्रूफ असल्यामुळे ओली देखील होत नाही. तर ही चटई देखील मी बरेच दिवसापासून यूज करते आहे. 7-8 महिने झाले असेल. हिवाळ्याच्या आधीच ही चटई मी मागवली होती. फोल्डेबल असल्यामुळे याला आपण छोट्याशा जागेमध्ये देखील ठेवू शकतो. याला स्टोअर करण्यासाठी कुठलीही जागा लागत नाही. अगदी बॅगसारखीच घडी होत असल्यामुळे ट्रॅव्हलिंगमध्ये देखील तुम्ही इझिली नेऊ शकता. कुठे पिकनिकला जायचं असेल, आपल्या बॅगमध्ये टाकून जरी नेलं तरी देखील याला जास्त जागा लागत नाही आणि वॉटरप्रूफ असल्यामुळे याला तुम्ही ओल्या कापडाने देखील पुसून वॉश करू शकता. तर मला हे प्रोडक्ट देखील खूप युजफुल वाटलं. तर 345 की 350च्या रेंजमध्ये मी याला मागवलं होतं. झालं काय, हे पार्सल आल्यानंतर मी खोलून बघितलं नाही. जवळजवळ 7 दिवसाची रिटर्न पॉलिसी असते बघा प्रोडक्टची. तर मी तुम्हाला देखील सजेस्ट करेल की कुठलंही प्रोडक्ट तुम्ही ऑनलाईन मागवत असेल तर लगेच खोलून बघा. कारण आजकाल तुम्ही बघितलं असेल बरेच जण हॉल व्हिडिओ शूट करतात. काय करतात की हे सगळे प्रोडक्ट त्यांना फक्त खोलून दाखवायचे असतात
आणि जे कपडे असतात ते विअर करून थोड्या वेळासाठी विअर करून दाखवायचे असतात आणि लगेच पॅक करून पाठवायचे असतात. पण या ऑनलाईनच्या जमान्यात आजकाल लोक काय करतात की याचा पूर्ण यूज करतात आणि त्यानंतर ते प्रोडक्ट 7 दिवसात रिटर्न पाठवतात. तर माझी चुकी काय झाली की ही चटई मी खोलून बघितली नाही आणि 7 दिवसानंतर ओपन करून बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ही चटई वापरलेली आहे. यावर हळदीचे डाग देखील लागलेले होते, म्हणजे लोकांनी यावर पिकनिकही मनवली होती. त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेल की कुठलेही जरी तुम्ही ऑनलाईन प्रोडक्ट मागवत असाल तर पहिले आल्या ते प्रोडक्ट चेक करून बघा, कारण बरेचदा वापरलेले प्रोडक्ट देखील येतं. पण हे प्रोडक्ट मला खूप युजफुल वाटलं. जर तुम्हीही चांगल्या चटईच्या शोधात असाल तर या प्रोडक्टमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता. त्यानंतर चौथी वस्तू आहे हे प्लास्टिकचे फ्रीज ऑर्गनायझर. अगदी स्वस्तात मस्त खूप युजफुल प्रोडक्ट मला वाटलं. गेले 6-7 महिने झाले असेल हे ऑर्गनायझर मी मागवले होते. 250ला मला वाटते 5 की 6 ऑर्गनायझर मला मिळाले आणि खूप उशीर केला मी हे ऑर्गनायझर मागवायसाठी. मला वाटलं की 250मध्ये कायच मिळणार, पण खरंच खूप युजफुल प्रोडक्ट आहे. तुम्ही बरेचशा यूट्यूब व्हिडिओजमध्ये या प्रोडक्टला बघितलंही असेल. जर तुम्हालाही फ्रीज व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवायला आवडत असेल, भाज्या खराब व्हायला नको असेल, तर हे ऑर्गनायझर नक्कीच मागवा. स्वस्तात मस्त असे ऑर्गनायझर आहे. बघा, या ऑर्गनायझरमध्ये अशा प्लास्टिकच्या प्लेट्स मिळतात, त्यामुळे भाज्यांना लागलेलं जे पाणी असतं, बरेचदा भाज्या स्टोअर केल्यानंतर पाणी सुटतं, तर ते पाणी खालच्या ट्रेमध्ये जमा होतं आणि भाज्या फार काळ टिकतात. त्याचबरोबर हे एक ऑर्गनायझर मी 3-4 वर्षाआधी मागवलं होतं. जसं लसूण आहे, कढीपत्ता आहे, हिरवी मिरची आहे, बरेचदा कट केलेल्या भाज्या असतात. या भाज्या स्टोअर करण्यासाठी तुम्ही हे ऑर्गनायझर मागवू शकता. पण या ऑर्गनायझरचे झाकण आहे ते मला लूज मिळालं आणि तेव्हा मला एवढं माहिती नव्हतं की रिटर्न वगैरे करता येतं, त्यामुळे हे रिटर्न केलं नाही. पण यामध्ये देखील तुम्हाला वेगवेगळी क्वालिटी मिळून जाईल. तर हे मी 150 की 200च्या रेंजमध्ये मागवलं होतं. आणि त्यानंतर जे तिसरं ऑर्गनायझर आहे मध्ये बघू शकता असे छोटे छोटे प्लास्टिकचे डब्बे दिलेले आहेत. त्यामध्ये तुम्ही भाज्या व्यवस्थित बास्केटमध्ये ऑर्गनाईज करून ठेवू शकता. अशा प्रकारे जर आपण आपला फ्रीज ऑर्गनाईज करून ठेवला ना, तर प्रत्येक वस्तू वेळेवरही मिळतं आणि फ्रीज देखील दिसायला छान दिसतो. आता बघा, हे ऑर्गनायझर मी 250ला मागवले होते. पण बरेचदा आपण काय करतो, जेव्हा ऑर्गनायझर विकत घ्यायला जातो ना, तर त्यामध्ये तुम्हाला 150 वालेही ऑर्गनायझर दिसतील, 200 वालेही ऑर्गनायझर दिसतील, 300 वालेही ऑर्गनायझर दिसतील. मग आपण काय करतो की त्यामध्ये जे स्वस्त ऑर्गनायझर आहे ते विकत घेतो. मग अशा वेळेस काय होतं की त्याची क्वालिटी खराब निघते आणि मग आपण ज्यांनी व्हिडिओ बनवला आहे ना त्यांना दोष देतो. मग त्यासाठी काय करायचं की पहिले त्या ऑर्गनायझरची, जसं तुम्ही मिशोवरून खरेदी करत असाल किंवा कुठल्याही वेबसाईटवरून, फ्लिपकार्टवरून खरेदी करत असाल, तर पहिले त्या ऑर्गनायझरची रेटिंग बघायची. जर रेटिंग 4च्या वरती असेल आणि भरपूरशा लोकांनी त्याला खरेदी केलं असेल, ते खालच्या साईडला दिलेलं असेल, त्यामध्ये रिव्ह्यू देखील लिहिलेले असतात की हे प्रोडक्ट खरेदी करायला हवं की नाही, ते सगळं चेक करायचं आणि त्यानंतरच या वस्तू खरेदी करायच्या. पहिले तर पाहायचं की त्याची रिटर्न पॉलिसी किती दिवसाची आहे, ते प्रोडक्ट रिटर्नेबल आहे की नाही, कारण बरेचदा प्रोडक्ट आपण वापस करू शकत नाही. अशा वेळेस ऑनलाईन शॉपिंग करताना या काही गोष्टींची जर आपण काळजी घेतली तर आपले कधीच पैसे फसत नाही. त्यामुळे तुम्हाला देखील स्वस्तात मस्त ऑनलाईन शॉपिंग करायला आवडत असेल आणि आपलं घर सजवायला आवडत असेल, तर या काही गोष्टींची काळजी घ्या आणि नंतरच ऑनलाईन शॉपिंग करा. त्यानंतरची 5वी वस्तू आहे ही फोल्डेबल लॉन्ड्री बॅग. या बॅगचा साईज खूप जास्त मोठा नाही आहे. डेली वेअरचे कपडे कलेक्ट करण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. रिसेंटली याचा मी शॉर्ट व्हिडिओ शेअर केला होता. त्यावर एका ताईंची कमेंट आली होती की अतिशय घाण आहे, प्लास्टिक क्वालिटी खराब आहे. तर असं काही नाही. मी तुम्हाला जसं सांगितलं ना, मिशोवर वेगवेगळ्या सेलरचे एकच प्रोडक्ट असतात आणि त्याच्यामध्ये प्राइस डिफरन्स असतो. कुठे प्राइस 150 तर कुठे 200. तर ही 250ला मी मागवली आहे. कदाचित त्या ताईंनी 150ची लॉन्ड्री बॅग मागवली असेल आणि त्याची क्वालिटी चांगली नसेल. मी तुम्हाला सांगितलं ना की कुठलेही प्रोडक्ट ऑनलाईन मागवताना त्याची रेटिंग चेक करायची, रिव्ह्यू चेक करायची आणि त्यानंतरच मागवायचं. तर याची क्वालिटी वगैरे खूप छान आहे. गेले 1 महिन्यापासून मी यूज करते आहे. आणि काही ताईंचे कमेंट होते की छोटी आहे, तर खरंच ही छोटी आहे. रोजचे कपडे कलेक्ट करण्यासाठीच तुम्ही याचा वापर करू शकता. स्पेशली हे क्लिनिंग क्लॉथ ठेवायसाठी मी याला मागवलं, कारण मला असं बास्केटमध्ये ठेवावं लागायचं आणि माझी जी बाल्कनी आहे त्यामध्ये याचा पसारा दिसायचा. त्यासाठी मला कुठेतरी एक छोटीशी लॉन्ड्री बॅग हवी होती, जी काम नसताना मी कुठेही फोल्ड करून ठेवू शकते. बघा, या लॉन्ड्री बॅगसोबत अशा प्रकारचं एक अडेसिव्ह हुक मिळतं, त्यामुळे तुम्ही याला कुठेही चिपकवू शकता. जसं तुम्ही माझी वॉशिंग मशीन बघू शकता, त्याच्या साईडला गॅप आहे, पण कवर असल्यामुळे मी हे वॉशिंग मशीनवर स्टिक करू शकत नाही. तुम्ही वाटेल तर वॉशिंग मशीनलाच हे अडेसिव्ह हुक चिपकवून तुम्ही त्याच्या साईडलाच ही लॉन्ड्री बॅग चिपकवू शकता. आणि बघा, ही लॉन्ड्री बॅग इझिली फोल्ड होतं, त्यामुळे गरज नसताना तुम्ही याला कुठेही फोल्ड करून ठेवू शकता. जसं मी माझ्या अगदी वॉशिंग मशीनच्या साईडलाच याला चिपकवलेलं आहे.
पण तुम्हाला जर वाटत नसेल तर आपल्या बरेचदा बाथरूमच्या दरवाजाच्या मागे हुक्स असतात, त्याला देखील तुम्ही अडकवू शकता आणि रोजचे कपडे बकेटमध्ये जमा न करता तुम्ही या लॉन्ड्री बॅगमध्ये जमा करू शकता आणि रोज वॉशिंग मशीनला टाकू शकता. किंवा तुम्ही वॉशिंग मशीनला टाकत नसेल, बाहेर वॉश करत असाल तर तसा देखील तुम्ही जमा करू शकता. त्यामुळे ना बाथरूममध्ये देखील कपड्यांचा पसारा होत नाही, पण घरामध्ये देखील कपड्याचा पसारा होत नाही. बरेच जणांकडे लॉन्ड्री बॅग नसतात तर ते कॉर्नरला वॉश करायचे कपडे टाकून ठेवतात. मग अशा वेळेस 250 रुपयामध्ये हे प्रोडक्ट मला खूप युजफुल वाटलं. मला हे प्रोडक्ट कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतरची नेक्स्ट वस्तू आहे ही स्टोरेज बॅग. ही देखील खूप स्वस्तात मस्त आहे. मी 136 रुपयाला 2 मागवल्या आणि आत्ता याची प्राईस 156 रुपये दाखवती आहे. कारण बरेच जण म्हणतात की तुम्ही आत्ता ही प्राईस सांगितली नंतर ती प्राईस आहे. तर कधी प्राईस वरती खालती होत असतात, कधी 10-20 रुपयाने वाढतं तर कधी कमी होतं. तर रिसेंटलीच मी या 2 बॅग मागवल्या आहे. एका जुन्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअरही केल्या. तर बरेचदा आपल्याकडे बिनकामाच्या कपड्यांचा पसारा असतो. जसं आमच्याकडे सीझनल कपडे लागतात, हिवाळ्यातले कपडे वेगळे, उन्हाळ्यातले कपडे वेगळे, पावसाळ्यातले कपडे वेगळे. त्यामुळे आता हिवाळा संपतोय, उन्हाळा लागला आहे, त्यामुळे एवढे सगळे हिवाळ्यातले कपडे बेडबॉक्समध्ये ठेवावे लागतात आणि उन्हाळ्याचे कपडे काढावे लागतात. हे जर कपडे आपण डायरेक्टली बेडबॉक्समध्ये ठेवले किंवा बरेचदा आपल्या घरात मोठमोठ्या ब्लँकेट्स असतात, लहान मुलांचे कपडे असतात, बेडबॉक्स आपला सहसा खाली नसतो, भरलेला असतो. मग ते कपडे डायरेक्टली जर ठेवले तर त्या कपड्यांना वास लागतो. इवन त्या बेडबॉक्समध्ये कपड्यांचा पसारा देखील दिसतो. तर मी तुम्हाला याची स्टोरेज क्वांटिटी दाखवते. बघा, एवढी मोठी स्टोरेज क्वांटिटी आहे. यामध्ये एक मी मोठा ब्लँकेट ठेवलेला आहे, या व्यतिरिक्त 2-3 जॅकेट्सही ठेवलेले आहे. पैशाच्या मानाने याची क्वालिटी खूप चांगली आहे. बरेचदा आपण काय करतो की हिवाळ्यात मोठमोठे ब्लँकेट्स वापरतो आणि काम नसताना अलमारीमध्ये तसेच कोपून देतो. त्यामुळे धुतलेल्या ब्लँकेट्सवर बरेचदा धूळ बसतं, घाणेरडा वास येतो. मग अशा वेळेस ते ब्लँकेट्स तुम्ही अशा प्रकारच्या बॅगमध्ये ठेवू शकता आणि त्यामध्ये कापराच्या गोळ्या किंवा डांबर गोळ्या जर टाकून ठेवल्या तर त्यात घाणेरडा वास देखील येणार नाही. इवन त्या कपड्यांचा आपल्या अलमारीमध्ये किंवा बेडबॉक्समध्ये पसारा दिसणार नाही. तर अशा प्रकारच्या छोट्या छोट्या बॅग तुम्ही नक्कीच मागवू शकता. तर यातली एक बॅग मी अलमारीमध्ये ठेवणार आहे आणि 2 बॅग अशा प्रकारे बेडबॉक्समध्ये ठेवणार आहे. तर ही तुम्ही ग्रे बॅग बघू शकता. ही मी Amazonवरून मागवली होती आणि ही बघा एक बॅग फक्त 600 रुपयाला की 500 रुपयाला मी मागवली होती. क्वालिटीमध्ये डिफरन्स आहे, कारण जसे पैसे तशी क्वालिटी. तर या ज्या काळ्या बॅग आहेत त्याची क्वालिटी हलकीशी पातळ आहे आणि जी ग्रे बॅग आहे त्याची क्वालिटी थोडीशी जाडी आहे. याचा व्हिडिओ ऑलरेडी मी तुमच्यासोबत एका जुन्या व्हिडिओमध्ये शेअर केला होता, त्यामुळे दाखवला नाही. जर तुम्हाला यातलं कुठलंही प्रोडक्ट मागवायचं असेल तर सगळ्या प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टॅग केली आहे. नाहीतर तुम्ही व्ह्यू प्रोडक्टमध्ये बघू शकता. स्क्रीनवर तुम्हाला सगळे प्रोडक्ट दिसत असेल, त्यावर क्लिक करून तुम्ही देखील मागवू शकता. तर गेले 8 वर्षापासून मी ही तेलाची कॅन वापरते आहे. मला काचेची कॅन घ्यायची होती. एकदा मी 2 कॅन मागवल्याही होत्या. तुम्ही साईडला इमेज दाखवते. तर त्या कॅन देखील युजफुल होत्या, स्वस्तात मस्त मिळाल्या. पण मी तिथे नोटीस केलं की त्याला साफ करणं डिफिकल्ट आहे. इवन तेल टाकताना त्याचा जो नोझल होता तो छोटा असल्यामुळे तेल टाकताना देखील सांडत होतं. त्याला फनेलची गरज पडत होती. तर रिसेंटली मी ही ऑइल बॉटल मागवली आहे. तुमच्यासोबत एका जुन्या व्हिडिओमध्ये शेअर केली. सगळे जेवढे काही प्रोडक्ट आहे मी स्वतःसाठी मागवलेले आहे आणि बरेच दिवसापासून यूज करते आहे आणि त्यानंतरच तुमच्यासोबत रिव्ह्यू शेअर करते आहे. तर ही बॉटल बघू शकता, खूप मस्त आहे दिसायला, एकदम नवीन पद्धतीची आहे. या बॉटलमध्ये तेल भरणं देखील सोपं आहे. इवन बरेचदा बॉटल खराब झाली तर वॉश करायला खूप डिफिकल्टी होते. पण याचा तेल टाकणारं जे होल आहे ते मोठं असल्यामुळे याला साफ करणं खूप सोपं आहे. मला हे युजफुल प्रोडक्ट वाटलं. तुम्ही बघितलं असेल बॉटलच्या खालच्या साईडला सिलिकॉन कव्हर दिलेलं असल्यामुळे चुकीने स्वयंपाक करताना घाई गडबडीत जोराने जरी बॉटल ठेवली गेली तरी देखील फुटण्याचा चान्स नाही. त्यामुळे तुम्ही देखील काचेच्या बॉटलच्या शोधात असाल तर यामध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता. बघा, याला साफ करणं किती इझी आहे. यावरचं जे प्लास्टिकचं झाकण असतं ते इझिली निघतं. त्यानंतर तुम्ही थोड्या वेळासाठी यामध्ये जर लिक्विड डिस्पेन्सर टाकून ठेवलं, कुठलंही विम वगैरे, आणि त्यानंतर 5 मिनिट भिजवून ठेवायची आहे. गरम पाण्याने काचेची भांडी धुवू नका, ती लवकर फुटतं. पहिली जी काचेची बॉटल होती ती माझ्या याच चुकीने फुटली. त्यामुळे तुम्हाला सांगते, त्यामुळे कुठलीही काचेची बॉटल घेताना त्याचा जो वरचा नोक आहे, मीन्स होल आहे, तो मोठा घ्या. बघा, या बॉटलचा नोक मोठा असल्यामुळे यामध्ये कुठलाही ब्रश टाकून मी इझिली बॉटलचा जो बेस आहे तो क्लीन करू शकते. त्यामुळेच मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केला, कारण बरेचदा आपल्याला माहितीच नसतं की कुठली वस्तू आपल्या घरासाठी बेस्ट आहे. अशा वेळेस आपण घाई गडबडीत बरेच जण रिव्ह्यू केल्यानंतर ती वस्तू विकत घेऊन घेतो आणि त्यानंतर आपल्याला कळतं की ही युजफुलच नाही, याला साफ करणं डिफिकल्ट आहे, याला मेंटेन करणं डिफिकल्ट आहे आणि मग त्यावेळेस आपले पैसे फसतात. मग अशा वेळेस कुठलीही तुम्ही वस्तू घ्या, ऑनलाईन घ्या किंवा ऑफलाईन घ्या, पहिले त्या वस्तू घेण्याआधी विचार करा, त्याची चांगली स्टडी करा आणि त्यानंतरच ती वस्तू घेण्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करा.
त्यानंतरचं नेक्स्ट प्रोडक्ट आहे हे पॅकेट सीलर मशीन. हे देखील प्रोडक्ट तुम्ही बरेचशा यूट्यूब व्हिडिओजमध्ये बघितलं असेल. आल्याच हे प्रोडक्ट मी ओपन करून बघितलं. यात मी वेगळा कलर मागवला होता आणि वेगळा कलर रिसीव झाला. खूप रिव्ह्यू बघितले होते मीन्स यूट्यूबवरचे, पण प्रोडक्ट मला मात्र युजफुल वाटलं नाही. पहिले 2 दिवस मी याला यूजही केलं आणि मला असं वाटलं की याची 7 डे रिटर्न पॉलिसी आहे, तर याला वापस करावं. कारण याच्या ज्या बटन्स होत्या त्या 2 दिवस व्यवस्थित चालल्या, पण त्यानंतर याची चार्जिंग व्यवस्थित होत नाही. जर तुम्हाला हे प्रोडक्ट घ्यायचंच असेल तर थोडंसं महागडं घ्या. Amazonवर याची क्वालिटी खूप छान आहे. तुम्ही महागडं इन्व्हेस्ट करू शकता. पण यापेक्षा मला ज्या बाइंडर क्लिप्स असतात, ज्या मी तुम्हाला बरेचशा यूट्यूब व्हिडिओमध्ये सजेस्ट केलेल्या आहे, ₹5 एक वगैरे मिळते, तर तशा प्रकारे बाइंडर्स क्लिप घेतले तर ते इझिली कापणं किंवा काढणं खूप सोपं जातं. तर मी आता माझ्या किचनमध्ये कुठलेही पॅकेट जर सील करायचे असेल तर बाइंडर क्लिपचाच यूज करते. इवन मी रबर बँड देखील ठेवलेले आहे. स्टॅपलर पिन यूज करू नका, कारण बरेचदा ते इकडे तिकडे पडले तर आपल्या पायाला रुतू शकतात. त्यामुळे जर तुम्हाला हे प्रोडक्ट विकत घ्यायचं असेल तर मात्र चांगल्या क्वालिटीचं घ्या, भरपूर स्टडी करा. नाहीतर मी सजेस्ट करेल की तुम्ही बाइंडर क्लिप वापरा, ते अगदी युजफुल आहे. त्यानंतरची नेक्स्ट वस्तू आहे हे मातीचं भांडं. बरेचशा यूट्यूब व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितलं असेल, दही लावायसाठी हे मातीचं भांडं यूज करतात. तर हे देखील मी ऑनलाईनच मागवलं. पहिले तर मला वाटलं की याची क्वालिटी वगैरे कशी येणार, पण पॅकेजिंग खूप मस्त आली होती आणि खूप युजफुल प्रोडक्ट आहे. तुम्ही दही लावण्याव्यतिरिक्त भाजी करण्यासाठी मीन्स कमी क्वांटिटीमध्ये जर तुम्हाला भाजी करायची असेल किंवा ताक ठेवायसाठी, छोटं-मोठं कोशिंबिरी वगैरे करण्यासाठी या प्रोडक्टचा वापर करू शकता. दिसायला छान दिसते, एकदम किचन अशी डेकोरेटिव्ह दिसते. तर याला पहिले वापरण्याआधी असं पाण्यामध्ये डिप करून 1 किंवा 2 दिवस ठेवावं लागतं आणि त्यानंतर सुकवून घ्यायचं असतं. तर ही सगळी प्रोसिजर मी केली होती आणि हे भांडं देखील मी बरेच दिवसाआधी मागवलं होतं आणि मी स्पेशली यामध्ये दही लावून बघितली. मागच्या एका जुन्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत दही लावण्याचा व्हिडिओ शेअर केला होता. पण माहिती नाही मी काय चुकी केली, यामध्ये दही व्यवस्थित झालंच नाही. ते सगळं खराब झालं. काय चुकी केली ते मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा, कारण दह्याचा व्हिडिओ देखील मी शेअर केलेला आहे. आणि जेवढे काही मी यूट्यूबचे व्हिडिओज वगैरे बघितले होते या मातीच्या भांड्याबद्दल, दही खूप चांगल्या प्रकारे लागतं. अगदी रूम टेम्परेचरवरच मी दूध घेतलं होतं. जस्ट दुधामध्ये आपण इझिली बोट बुडवू शकतो एवढं फुल क्रीम दूध मी व्यवस्थित मागवलं होतं. पण माहिती नाही, इकडचं वातावरण आमच्याकडचं थंड असतं. 2 दिवस पाऊसही येत होता, त्यामुळे कदाचित दही लागली नाही. मला काहीच कळलं नाही आणि बरेचदा माझ्यासोबत इकडे झालेलं आहे. मी काय चुकी केली, जर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघितला तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हे भांडं घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता. रिव्ह्यू चेक करा आणि त्यानंतरच घ्या. व त्यानंतर ही शेवटची वस्तू हे आहे मिक्सरचं पॉट. माझं जे स्टीलचं पॉट होतं त्याचं झाकण तुटलं. मी बरेचदा दुरुस्त करण्याचाही प्रयत्न केला, पण काही जमलंच नाही. मग विचार केला की हा पॉट मागवावा. तर या पॉटमध्ये देखील वेगवेगळ्या क्वालिटीज दिसल्या. तर 350ला मी हे पॉट मागवलं आहे. तसं तर 350ला तुम्हाला 2 पॉटही मिळून जातील, यातला छोटा साईजही मिळेल. पण याचे रिव्ह्यू चांगले होते, त्यामुळे मी 350ला हा सिंगल पॉट मागवला. आणि तुम्ही माझ्या बरेचशा व्हिडिओजमध्ये या पॉटला बघितलं असेल. सर्वात युजफुल प्रोडक्ट हे मला वाटलं आणि सर्वात जास्त मी यूज करते. क्वालिटी देखील खूप छान आहे. पण हे एक सिंगल प्रोडक्ट मी 350ला मागवलं. आता मी नवीन पॉट घेतला असता किंवा दुरुस्त केले असते तर त्याला जास्त पैसे लागले असते. यामध्ये एक असं प्लास्टिकचं झाकण देखील दिलेलं आहे. बरेचदा आपण काय करतो, रात्री ग्रेव्ही तयार करतो, ज्यूस वगैरे तयार केला तर आता फ्रीजमध्ये ठेवायचं असेल तर डायरेक्टली असं झाकण लावायचं आणि ठेवायचं. यामध्ये कुठलीही वस्तू तुम्ही ग्राइंड करायला घ्या. इवन मी बरेचदा डोसाचं बॅटर देखील यामध्ये काढलेलं आहे. कुठलाही पदार्थ खूप चांगल्या प्रकारे ग्राइंड होतो. इवन तुम्ही कुठलं पावडरही करू शकता. मी धने पावडर केलं आहे, यामध्ये मसाला देखील काढलेला आहे. तर कुठली सुकी वस्तू, ओली वस्तू खूप चांगल्या प्रकारे ग्राइंड होते. जर तुम्ही एखाद्या चांगल्या मिक्सर पॉटच्या शोधात असाल ना, तर या पॉटमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता. हे प्रोडक्ट मला खूप युजफुलही वाटलं आणि स्वस्तात मस्तही आहे. तर मैत्रिणींनो, या होत्या काही युजफुल अशा वस्तू ज्या मी बरेच दिवसापासून किचनमध्ये यूज करते आहे, ज्या मला खूप युजफुल वाटल्या. या छोट्या छोट्या स्वस्तात मस्त वस्तूंचा वापर करून आपण घराला नेहमी क्लीन अँड ऑर्गनाइज ठेवू शकतो आणि आपला किचनमधला भरपूरसा फावला वेळ वाचवू शकतो. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ युजफुल वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा. या व्यतिरिक्त तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.